आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। पुणे बेंगलोर महामार्गावर 6 पदरीकरणा अंतर्गत सुरू असलेल्या कराडच्या उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात आलंय। कोयना औद्योगिक वसाहत, मलकापूर फाटा, कृष्ण हॉस्पिटल, ढेबेवाडी फाटा परिसरात उड्डाणपुलाखाली गटर बांधणीसह रस्ते तयार करण्याचं काम सध्या समोर आलंय। या परिसरात उड्डाणपुलाखाली रस्ते तयार झाल्यानंतर अक्षता मंगल कार्यालय ते मलकापूर फाटा तर कोयना औद्योगिक वसाहत, कृष्ण हॉस्पिटल, ढेबेवाडी फाटा या दरम्यान सेवा रस्त्यावर ठप्प होणारी वाहतूक सुरळीत होणार आहे। साधारण 1 किलोमीटर अंतरातील पुलाखाली दोन्ही बाजूचे गटर व रस्ते तयार करण्याचे सध्या काम सुरू आहे। त्याचबरोबर ढेबेवाडी फाटा इथं उड्डाणपुलाच्या केवळ एका गाळ्यात व कोल्हापूर नाका येथील 5 गाळ्यात सेगमेंट बसवण्याचं काम बाकी आहे। पावसाळ्यापूर्वी सेगमेंट बसण्याचे व पुलाखाली वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न डीपी जैन कंपनीचं सुरू आहे। दरम्यान आज शुक्रवारी सकाळी कोल्हापूर नाका परिसरात 2 वाहनं बंद पडल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। त्यामुळे वाहनांच्या रांगा गोठे गावापर्यंत लागल्या होत्या। कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखा कर्मचाऱ्यांनी होमगार्ड, वॉर्डन तसेच ठेकेदार कंपनीच्या यंत्रणेचा वापर करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला।